आज आपल्याला बनवायचे ओल्या नारळाचे एकदम खुसखुशीत आणि रसरशीत असे लाडू. ओल्या नारळाचे लाडू तयार करण्यासाठी एक नारळ आपण या ठिकाणी फोडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला मिक्सरमध्ये हे नारळ बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये नारळ बारीक केल्यानंतर मी मोजून घेतलेला आहे. 2 कप आपण या ठिकाणी नारळाचा कीस घेतलेला आहे. गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि तुपावरती आपल्याला काजू आणि बदामाचे काही काप परतून घ्यायचे आहेत. काजू आणि बदाम आपण या ठिकाणी परतून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये आपल्याला 2 कप ओल्या नारळाचा कीस परतून घ्यायचा आहे. 1 चमचा तूप टाकून आपण नारळाचा कीस देखील 5 ते 6 मिनिट छान परतून घेतलेला आहे. दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला 1 कप साखर टाकून घ्यायची आहे. अर्धा कप पाणी टाकून 1 तारी पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आपला जो पाक आहे तो तयार आहे. आता आपल्याला या ठिकाणी तयार केलेला जो नारळाचा कीस आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 10 रुपयाचं एक मिल्क पावडर टाकून घ्यायचं आहे. मिश्रण आपल्याला छान असं ड्राय होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. तळून घेतलेले काजू आणि बदामाचे काप टाकून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला. मिश्रण आपलं कढई सोडत आहे. आता आपल्याला या मिश्रणाला हलकंसं थंड करून याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. याचे मस्त गोल गरगरीत छान लाडू तयार होत आहेत. एकदम छान सुरेख मस्त असे आपले हे ओल्या नारळाचे लाडू तयार झालेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे. एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळतील असे आपले हे ओल्या नारळाचे लाडू तयार झालेले आहेत.